आज भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र प्रदेशाचं परिषद व अधिवेशन ही आमची संघटनात्मक एक एक टप्पा पुढे जाण्याचा आमचा कार्यक्रम आहे। ज्यांच्याकडे संघटना आहे ते संघटनात्मक कार्यक्रम करतात। भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक कामावर चालणारा पक्ष आहे। सदस्यांची पारदर्शकतेची नोंदणी आहे। सक्रिय कार्यकर्त्यांच्या अर्जाला मान्यता देण्याची प्रक्रिया आहे आणि मग वॉर्डापासून तालुक्यापासून प्रदेशापर्यंत अंतर्गत लोकशाहीची निवडणूक आहे आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांवर चालणारा एकमेव पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। ज्यांच्याकडे संघटना नाही, लोकशाही प्रक्रिया नाही, ते धाक दपटशाही वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवर चालणारे पक्ष आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षात अभिमानाने, गौरवाने, आनंदाने भारतीय जनता पक्षाचा नवीन प्रदेश अध्यक्ष याची घोषणा आज होणार आहे आणि मग प्रदेश अध्यक्ष पुढच्या काळामध्ये काय कार्यक्रम करणार याची सुद्धा घोषणा त्या ठिकाणी होईल। हे मला तुमच्याकडूनच कळतंय। भाजपची कार्यपद्धती स्पष्ट आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला संधी, सामूहिक नेतृत्व। त्यामुळे प्रदेशाबरोबर माझीही टर्म संपलेली आहे। नवीन मुंबई अध्यक्ष केंद्र आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मिळून लवकरच घोषित करेल। तो आमचा सगळ्यांचा निर्णय असेल। असं आम्ही मानत नाही। याचं कारण भारतीय जनता पक्षाकडे क्षमतावान कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। अन्य पक्ष हे व्यक्ती केंद्रित आहेत। भारतीय जनता पक्ष विचारधारा, संघटन, कार्यकर्त्यांची ताकद याच्याशी केंद्रित आहे। त्यामुळे आमच्याकडे क्षमतावान खूप कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सगळे मिळून निवडणुका लढूच। मला वाटतं याच्यावर खूप स्पष्टता आमची। आम्ही मुंबई महायुतीमध्येच लढू आणि महायुतीमध्ये जिंकूही। नाही, मला काँग्रेसच्या नेतृत्वाच्या वक्तव्यावर एवढीच प्रतिक्रिया द्यायची की हास्यास्पद आहे। स्वबळावर लढण्याआधी काँग्रेसला मुंबईत बळ तर हवं, त्यांच्याकडे बळ नाही, रणांगणातून पळ आहे। त्यामुळे काँग्रेसला ना बळ आणि त्यांचा स्वभाव रणांगणातून पळ अशा स्वरूपाचा आहे। त्यामुळे त्यांच्या वाक्यावर मी हास्यास्पद असंच उत्तर देईन। आणि राहता राहिला विषय भाषिक मुद्द्यावर चेनी थल्लाजींनी एकतर त्यांच्या प्रदेश अध्यक्ष काय बोलतात सकपाळ यांचं ऐकावं किंवा सकपाळ यांनी त्यांच्या प्रभारांचं ऐकावं। काँग्रेसची भूमिका ही बोटचेपीपणाची आहे। मराठी भाषिकांच्या बाबतीत पण बोटचेपेपणा आणि हिंदुस्थानी अन्य भाषांच्या बरोबर न राहण्याची आहे। आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये पुन्हा एकदा मी सांगतोय, महाराष्ट्र जिंकला, मराठी माणूस जिंकला आणि राजकीयदृष्ट्या भाजपच जिंकला। कारण कट्टर मराठी आमची भूमिका म्हणून अभिजात भाषेचा दर्जा ते परवाचा GR वरचा निर्णय महायुतीत देवेंद्रजींनीच केला। त्यामुळे मराठी माणसाची निष्ठा आम्ही नाही केली, कुठली प्रतिष्ठा। आणि बरोबरीने पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांचा पर्याय हिंदी सहित याबद्दलचा लढा, भूमिका आणि विचार भाजपने स्पष्ट मांडले। त्यामुळे हिंदुस्थानी भाषांचे समर्थक, तर मराठीचे कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे समर्थक ही भूमिका भाजपचीच आणि म्हणून आमचाच राजकीय विजय झाला हे माझं म्हणणं आहे।
भाषा आहे आणि त्यामुळे ती जर तृतीय भाषा म्हणून शिकवली तिसरी भाषा म्हणून तर काही अडचण नसेल असं असताना आणि जी आर रद्द केला गेला कुठेतरी दोन ठाकरे एकत्रित पण दाखवण्यात गेली आहे. मला वाटतं याचं उत्तर स्पष्ट आहे. ते एकत्र येणार न येणार हा त्यांचा प्रश्न आहे. कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे, कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, म्हणून याला आमचं समर्थनच आहे. राहता निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं तर माझा चॅलेंज आहे, काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, मनसे, अन्य शरद पवारांचा पक्ष, हिम्मत असेल तर एकटे लढा. आहे ना हिम्मत? मुंबईत एकटे लढा, भाजपशी लढायला तयार व्हा. त्यामुळे घाबरल्याने बळ याचं उत्तर आम्हाला देऊ नका. माझा चॅलेंज आहे, हिम्मत असेल तर एकटे लढायला समोर या. भाजपमध्ये जोरात इन्कमिंग सुरू आहे. आज सुद्धा मोठे मोठे पक्ष होणार आहे. मंडळ पाटील येतात, त्यामुळे स्थानिक आमदार नाराज आहेत. त्यामुळे सीमा जे त्या सुद्धा नाराज होत्या आणि चर्चा होत्या. कुठेतरी नवीन चेहरे घेताना जुने दाते ते डावलले जाते असं वाटतं. भारतीय जनता पक्षामध्ये विचारधारा महत्त्वाची. आमचे कार्यकर्त्यांच्या भावना 100% विचारात. आमचे जुने कार्यकर्ते यांना सोबत घेऊन निर्णय करण्याची आमची कार्यपद्धती आहे. आमचा पक्ष लोकशाही पक्ष आहे. अन्य पक्षांसारखा घराणेशाहीवर चालणारा नाही, परिवारवादावर चालणारा नाही. तर जो जो आमच्या विचारधारेत येईल त्या योग्य विचारधारा देणाऱ्या योग्य व्यक्तीला आम्ही स्वागत सर्व सहभागितेने करणार. मला असं वाटतं की यांची भाषणं होतील नाही होतील, एकत्र होतील, एका विचारावर होतील, याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार काय? त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत, त्यांचे प्रमुख आहेत, त्यांनी भूमिका घ्याव्या. आणि जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेन की ज्यांनी या GRवर मराठी माणसाची निष्ठेशी भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं. तिकडे कद्रूपणा करू नये, तेवढा भाषणात उल्लेख जरूर करावा. राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे आज. बघा, त्यावेळेपासून नारायण राणे त्या पक्षात होते. त्यांचे संपर्क, संबंध आणि व्यक्तिगत नातीसुद्धा होती. त्यामुळे त्यांनीच या विषयावर बोलणं सोयीचं आहे. बाकी सार्वजनिक माध्यमांमध्ये ज्या घटना आहेत त्या तुम्हालाही माहिती आहे. मला असं वाटतं त्या दोघांनी एकत्र येणं न येणं, कुटुंबाने एकत्र येणं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. याच्यावर आज आम्ही प्रतिक्रिया देत नाही. मराठी झालं. शेतकरी आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. मात्र शेतकरी अडचणीत 31,000 कोटींची थकबाकी आहे. 20 लाख शेतकऱ्यांना बँकेचे दरवाजे बंद झालेले आहे. सिबिल संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला होता, मात्र कुठे दिलासा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही असं प्रकारचं चित्र पाहतो. हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे. हे सरकार शेतकऱ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचं कार्य करणार आहे. हे सरकार शेतकऱ्याला सुविधा देणार आहे. आणि म्हणून सभागृहामध्ये याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री त्याची भूमिका स्पष्ट करतील. महामार्गाला 85,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आज 12 जिल्ह्यातले शेतकरी या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करतात. विरोधकांनी सुद्धा पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या शासनाला कंत्राटदारांकडून पैसे खायचे आहे असा आरोप विरोधकांनी. मला वाटतं ज्यांना विकासाचा मार्ग माहीत नाही, ज्यांना विकासाच्या मार्गावरच्या नवनवीन कल्पना सुचत नाही, ज्यांना विकासाच्या महामार्गातली शक्ती राज्याला बळ देणार आहे हे ज्यांच्या गावात नाही, ते असे एका अर्थाने बेताल्लुक असे आरोप करतात. यांच्या आरोपात काही तथ्य नाही. महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसहित उद्याचं भविष्य याच्यावर काम करणारं मानवतावादी चेहऱ्याचं सरकार हेच देवेंद्रजी, एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं सरकार आहे.
कांग्रेस के प्रभारी जी का स्टेटमेंट पढ़ने के बाद मुझे इतना ही लगा कि ये महाराष्ट्र की चलने वाली हमारी हास्य जत्रा है, क्योंकि खुद के ताकत पर लड़ने के लिए कांग्रेस को मुंबई में ताकत तो होनी चाहिए। जिनको खुद की ताकत ही नहीं, वो लोग खुद के ताकत पर लड़ने की बात कर रहे हैं। और इसके लिए इसका मैं प्रतिक्रिया इतना ही दूंगा कि ये सिर्फ हंसकर उड़ाने वाला स्टेटमेंट है। और मैं चैलेंज भी करूंगा, मुंबई में अगर इतनी ताकत कोई भी दल में, वो कांग्रेस हो, शरद पवार जी का दल हो, उबाटा शिवसेना हो, मनसे हो, सपा हो, बसपा हो, तो अकेले चुनाव में लड़ने की हिम्मत है तो सामने आए। ये चैलेंज है, ये अकेले लड़ नहीं सकते क्योंकि ये दुर्बल है। इतना ही मैं कहूँगा। मुंबई में हम महायुति में लड़ेंगे और सेवा में मुंबई का महापौर महायुति का होगा। हमारी भूमिका स्पष्ट है, मराठी के लिए कट्टर और हिंदुत्व और हिंदुस्तानी भाषा में प्रखर, ये भारतीय जनता पार्टी की भूमिका है। हम महाराष्ट्र में कट्टरता से मराठी बात करेंगे, लेकिन और कोई भाषा का अपमान और कोई भाषा के व्यक्ति का अपमान सहन नहीं करेंगे। कोई भी कानून हाथ में ले, ये सरकार मान्य नहीं करेगी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना गौरववादी औरंगजेबाशी केली आहे। मला वाटतं ज्यांचा आजपर्यंत भूगोल आणि नागरिकशास्त्र कच्चा होता, त्या दुर्दैवाने हर्षवर्धनजींचा आता पुराण आणि इतिहास सुद्धा कच्चाच आहे असं म्हणावं लागेल। आणि म्हणून जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना मी असं म्हणीन, रामविरोधी रावणाचीच भूमिका ते वाहतायत। आयुष्यभर काँग्रेस आणि हर्षवर्धनजींच्या पक्षाने प्रभू रामचंद्राचं अस्तित्व, रामसेतू या सगळ्या विरोधात भूमिका घेतल्या। त्या हर्षवर्धनजींचं वक्तव्य आणि भूमिका ही रावणाची आहे असं म्हणावं लागेल। ऐसा कोई न्यूज़पेपर है? मेरी जानकारी में तो नहीं है। देखिए, वो दोनों साथ में आए नहीं आए, परिवार साथ में आए, वो उनका व्यक्तिगत मामला है, दोनों पक्षों का मामला है। इस पे टिप्पणी नहीं करूँगा, लेकिन मैं ज़रूर कहूँगा ये पूरे घटनाक्रम में महाराष्ट्र जीता है, मराठी आदमी जीता है और राजनीतिक दृष्टि से भारतीय जनता पार्टी का विजय हुआ है। क्योंकि कट्टर मराठी इस नाते मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा से लेकर इस जीआर से पैदा होने वाली जो भी भ्रांति है उसको दूर करने का निर्णय ये महायुति ने, देवेंद्र जी ने किया। ये हमारी कट्टर मराठी भाषा की भूमिका और हिंदुस्तानी भाषा ये पर्यायी भाषा होनी चाहिए, इसमें भी हम अंत तक ठाम हैं। ये हमारी हिंदुस्तानी, हिंदुत्व और हिंदू इस विषय में प्रखर भूमिका और इसके नाते विजय हमारा हुआ। अब दोनों भाषण क्या करेंगे उनका सवाल है, लेकिन अगर वो प्रामाणिक है तो अपने भाषण में देवेंद्र जी का अभिनंदन उनको करना ही पड़ेगा। निर्णय उन्होंने किया, ये मन का कद्रूपन वो ना करें। आशीष जी मुझे लगता है जो जीवन भर प्रिंटिंग मिस्टेक की राजनीति करते रहे उनके बुद्धिमत्ता में अभी बेसिक मिस्टेक हुई है और इसके लिए बेतुका बयान वो कर रहे हैं। आशीष जी, हिंदी भाषा को लेकर मुद्दा है, कुछ राजनीतिक पार्टी जो है वो नॉर्थ इंडियन को अटैक कर रही है, उनको मार भी पीट रही है और बोले कि अगर आपको मराठी नहीं आती तो आप इस राज्य में नहीं रहेंगे। मराठी की कट्टरता, हिंदुत्व और हिंदुस्तान इसमें प्रखरता, ये हमारी भूमिका है। हम मराठी के लिए बहुत कट्टर है, लेकिन अन्य भाषा या भाषिक का अपमान ये हमें मान्य नहीं है। कानून व्यवस्था और सरकार ऐसी कोई घटना होगी तो उस पे ऊपर कड़े कदम उठाएगी। ओके सर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ.com ला नक्की भेट द्या.